आपण पाहताय दमदार 10. राज्यात महायुतीला मोठं बहुमत मिळालंय. आता मंत्रिमंडळात कोणाला किती मंत्रिपदं मिळणार याची चर्चा सुरू झाली. महायुतीच्या नव्या सरकारमधील मंत्रिमंडळाचं सूत्र ठरवण्यात आलं. या सूत्रानुसार कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं मिळणार पाहूयात एक खास रिपोर्ट. विधानसभा निवडणुकीत महायुतीनं मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर आता सगळ्यांचं लक्ष आगामी मंत्रिमंडळाकडे लागलंय. महायुतीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या 3 पक्षांचे कोणकोणते आमदार मंत्री होणार, कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे. महायुतीनं सुद्धा त्यांचं मंत्रिमंडळाचं सूत्र फायनल केल्याचं कळतंय. 7 आमदारांच्या मागे 1 मंत्रिपद देण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं मिळतील हे स्पष्ट झालंय. भाजपचे 132 आमदार निवडून आले आहेत. 7 आमदारांमागे 1 मंत्रिपद या सूत्रानुसार भाजपच्या वाट्याला 19 मंत्रिपदं येऊ शकतात. शिवसेनेचे 57 आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे शिवसेनेचे 9 आमदार मंत्री होतील. राष्ट्रवादीचे 41 आमदार निवडून आल्यानं त्यांच्या वाट्याला फक्त 6 मंत्रिपदं येतील. 3ही पक्षांच्या फॉर्म्युल्यानुसार कोणाला मंत्री करतात याबद्दल उत्सुकता आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याबद्दलच्या सूत्रात कोणताही बदल झालेला नाही. 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हे सूत्र नव्या सरकारमध्ये सुद्धा कायम असेल. महायुतीचा नवा मुख्यमंत्री कोण याची चर्चा राज्यात रंगू लागली. प्रत्येक पक्षाच्या नेत्यासह कार्यकर्त्यांना आपलाच नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटतंय. नेत्यांच्या मनात कोण मुख्यमंत्री आहेत पाहूया. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी सूत्र फिरू लागले आहेत. महायुतीकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. त्यामुळे आता मुख्यमंत्री कोण होणार या संदर्भात विविध चर्चा रंगू लागले आहेत. राजकीय पुढाऱ्यांनी मात्र आपल्या मनातले मुख्यमंत्री सांगून टाकले. भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत, भारतीय जनता पार्टीला मानणारा वर्ग आहे, त्यांना वाटतं देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे. पुन्हा सर्वांना वाटतंय की पुन्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत. तरीही वरती आमचे पक्षश्रेष्ठी आहेत ते या बाबतीमध्ये योग्य निर्णय घेतील. आमच्या सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे का एकनाथरावजी शिंदे साहेब हे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत, ते मुख्यमंत्री पुन्हा व्हायला. महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद परत एकदा एकनाथजी शिंदे साहेबांना मिळावं अशी आम्हा सर्व शिवसैनिकांची भावना आहे. प्रत्येक पक्षाला आपलाच नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटतंय. मात्र मुख्यमंत्री कोण होणार हे लवकरच कळेल. विधानसभा निवडणुकीतला पराभव मान्य, मात्र निवृत्ती घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे. निकाल विपरीत असा लागला असला तरी मी काही घरी बसणार नाही, राज्यात फिरणार असं ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी निवृत्तीच्या चर्चा मात्र शरद पवार यांनी स्पष्टपणे फेटाळून लावल्या. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पानिपत झालं. राज्यातल्या जनतेनं दिलेला कौल मान्य असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय. अगदी जी अपेक्षा होती तसा हा काही निर्णय नाही, पण शेवटी लोकांनी दिलेला निर्णय. विधानसभा निवडणुकीतला पराभव मान्य, मात्र निवृत्ती घेणार नाही अशी भूमिका पवार यांनी स्पष्ट केली. निकाल सगळ्या लागल्यानंतर सुद्धा एखाद्या घरी बसला असता, मी काही घरी बसणार नाही. अजित पवार यांना जास्त जागा मिळाल्यात हे मान्य करण्यात काहीही गैर नाही असंही त्यांनी प्रांजळपणे सांगितलं. तर असं आहे की त्यांच्या जागा जास्त आहेत, ही गोष्ट अमान्य करण्याचं कारण आहे. तर राष्ट्रवादी हा पक्ष त्याचा संस्थाभर कोण आहे हे साधारणतः महाराष्ट्रात माहीत असावं. बारामतीत अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात काहीही चूक नव्हती असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. राज्यात महायुतीच स्थापन होणार असून लवकरच या सरकारचा शपथविधी होणार आहे. मात्र महायुतीच्या शपथविधीवरून आत्ताच राजकारण रंगलंय. महाराष्ट्रात शपथविधी घेण्याच्या ऐवजी गुजरातमध्ये शपथ सोहळा घ्या असा टोला राऊत यांनी लगावलाय. त्याला भाजपनंही उत्तर दिलंय. महायुतीच्या सरकारचा शपथविधी कुठे होणार याबद्दल अजूनही नेमकं ठरलेलं नाही. पण या शपथविधीवरून आता वार पलटवार रंगलेत. महायुती सरकारच्या शपथविधीवरून खासदार संजय राऊत यांनी टोला हाणलाय. महाराष्ट्रात शपथविधी घेण्याऐवजी त्यांनी गुजरातमध्ये शपथ सोहळा घ्यावा असं राऊत यांचं म्हणणं आहे. मुख्यमंत्री कोण होणार हे गुजरात लॉबी ठरवेल. महाराष्ट्रात त्यांनी शपथ घेण्यापेक्षा खरं म्हणजे गुजरातला त्यांनी शपथविधी सोहळा घेतला तर त्यांच्या लोकांना आनंद. त्यांच्या या टीकेला भाजपचे आमदार नितेश राणे यांनी जोरदार उत्तर दिलं. मी ऐकलं उद्धव ठाकरे आणि फॅमिली आता लंडन जाण्याच्या तयारीमध्ये आहेत. कारण का कधी कुठला मुलगा अटक होईल याचा भरोसा राहिलेला नाही. आणि म्हणून त्याला बरोबर कुठला तरी पालतू प्राणी पाहिजेत ना, तर ह्याला घेऊन जायला सांगा आमच्या भांडूपच्या देवानंदला. निकालानंतरही संजय राऊत यांनी महायुतीवर टीकेचे बाण सोडलेत.
त्यांच्यावर आता महायुतीच्या नेत्यांनीही पलटवार केलाय. महाड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या भरत गोगावले यांनी विजय मिळवलाय. त्यापूर्वी भरत गोगावले यांच्या मंत्रिमंडळाची चर्चा अनेकदा रंगली, मात्र मंत्रिपदाची इच्छा काही पूर्ण झाली नाही. यावेळेला मंत्रिपद नक्की मिळेल असा विश्वास गोगावले यांना आहे. महाड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे भरत गोगावले चौथ्यांदा विजयी झाले. गेल्या काही वर्षांपासून भरत गोगावलेंना मंत्रिपदाची इच्छा आहे. यावरून विरोधकांनी त्यांना अनेकदा चिमटेही काढले. अशातच महायुती पुन्हा सत्तेत आल्यानं आपली मागच्या वेळची इच्छा मुख्यमंत्री पूर्ण करतील असं गोगावले म्हणाले. कोणाला असं वाटतं मंत्री होऊ नये म्हणून? इच्छा तर प्रबळ आहे आणि मागची जी काय खेप राहिलेली आहे ती यावेळेला मुख्यमंत्री पूर्ण करतील असं मला वाटतं. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छाही गोगावलेंनी व्यक्त केली आहे. त्यांनी केलेली जी काय चांगली कामं, ज्या योजना आणि त्याचा मिळालेला महायुतीला लाभ हे कोणाला नाकारता येणार नाही. प्रत्येकाला वाटतं की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून आम्हालाही वाटतं. त्यामुळे यंदा तरी गोगावलेंना शपथविधीसाठी शिवलेला कोट घालण्याची संधी मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. राज्यामध्ये बहुमतातलं सरकार सत्तेत येत असताना दुसरीकडे विरोधी पक्षनेतेपदावरून मात्र सस्पेन्स आहे. कारण विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी आवश्यक असलेले आमदार सुद्धा विरोधकांना निवडून आणता आलेले नाहीत. त्यामुळे या विधानसभेत महाविकास आघाडी विरोधी पक्षनेतेपदापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. महायुतीचे कार्यकर्ते राज्यभरात जल्लोष करत असताना विरोधकांच्या गोटात सामसूम पाहायला मिळाली. परिणामी महाविकास आघाडीतील तीनही प्रमुख पक्षांना एकत्रितपणे फक्त 46 जागा मिळाल्या. परिणामी राज्याच्या विधानसभेत विरोधी पक्षनेता असेल की नाही असा प्रश्न निर्माण झालाय. 288 पैकी किमान 29 आमदार ज्या पक्षाचे असतील त्यांचा विरोधी पक्षनेता होतो. मात्र शिवसेना ठाकरे गटाकडे विरोधकांमध्ये सर्वाधिक म्हणजे 20 आमदार आहेत. काँग्रेसकडे 16 तर शरद पवार यांच्या पक्षाकडे फक्त 10 आमदार आहेत. अशा परिस्थितीत विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद असेल की नाही असा प्रश्न निर्माण झालाय. त्यांना आता 288 पैकी 29 जागा पाहिजेत. थोडक्यात त्या कुठल्याच पक्षाला नाही आहेत. शरद पवारांच्या पक्षाला नाही आहेत, काँग्रेसला नाही आहेत किंवा उद्धव ठाकरेंनाही नाही आहेत. त्यामुळे त्यांना विरोधी पक्ष नेतापद मिळणार नाही. विधानसभेत सत्ताधारी पक्ष विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद देणार की नाही हे लवकरच कळेल. राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार यावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात असतानाच छगन भुजबळ यांनी मात्र स्पष्ट भूमिका घेतली. सर्वच राजकीय पक्षातल्या नेत्यांना आपलाच नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटतंय. विशेष म्हणजे भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची सर्वाधिक मागणी आहे. दरम्यान या मुख्यमंत्री पदासाठी फडणवीस यांच्या नावाला कुणाचा विरोध असेल असं वाटत नाही असं छगन भुजबळ म्हणाले. सर्वसाधारणपणे आमचा काय देवेंद्र फडणवीस यांना विरोध राहायचं काही असण्याचं काही कारण मला तरी वाटत नाही. कार्यकर्त्यांची अपेक्षा राहतील, परंतु शेवटी या संदर्भातला निर्णय भाजपची पक्षश्रेष्ठी त्या ठिकाणी घेतील. त्यामुळे आता मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जोरदार धक्का देत महायुतीनं दमदार कामगिरी केली. या निकालावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संशय व्यक्त करत सत्ताधाऱ्यांवरतीच टीका केली. आता आघाडीच्या नेत्यांच्या टीकेला महायुतीच्या नेत्यांनी सुद्धा उत्तर दिलंय. विधानसभा निवडणुकीत महायुतीनं महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला. महायुतीनं बहुमताच्या आकड्या पलीकडे जाऊन 234 जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संशय व्यक्त केलाय. विधानसभा निवडणुकांचा निकाल अनपेक्षित असल्याचं म्हणत दाल में कुछ काला है अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. जनतेचं मताचं सरकार नाही असं जेव्हा जनता म्हणत असेल तर कुठं ना कुठं दाल में काला आहे. नाना पटोले यांच्या या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार उत्तर दिलंय. अभी सुधरे नहीं है नाना पटोले, अभी सुधरे नहीं है. 208 वोटों से जीत गए, बैलेट पोस्टल बैलेट में जीत गए. या निकालावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांच्या मध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. मात्र या पराभवाला नेमकी कारणं कोणती आहेत यावर आघाडीत चर्चा सुरू झाली. अशातच शरद पवार यांनी आघाडीच्या पराभवाच्या मागच्या काही कारणांचं विश्लेषण केलंय. बटेंगे तो कटेंगेच्या नाऱ्यामुळे मतांचं ध्रुवीकरण झाल्याचं शरद पवार यांचं म्हणणं आहे. महाविकास आघाडी सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजना बंद केली जाईल असा अपप्रचार सत्ताधाऱ्यांच्याकडून करण्यात आला. त्याचा फटका बसल्याचं शरद पवार म्हणाले. त्यांनी असं सांगितलं त्या देणार आहे आम्ही सत्तेवर नसलो ते बंद होईल.
योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या बटेंगे तो कटेंगेच्या नाऱ्यामुळे ध्रुवीकरण झाल्याचं शरद पवार यांनी मान्य केलं. हे जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री त्यांनी जे भाष्य केलं त्याच्यामागं ध्रुवीकरण व्हावं असा दृष्टिकोन कायमाफेशी दिसतो. मराठा आणि ओबीसी मतांच्या ध्रुवीकरणाबद्दल खोलात जाऊन अभ्यास करू असंही त्यांनी म्हटलंय. आणि आम्ही त्याच्या खोलात जाऊन अभ्यास करणार आहोत. त्याचं कारण आता ओबीसीचे काही प्रश्न असतात त्याच्यात काही चुकीचं नाही ते मांडू शकतात. आमच्या काही सहकाऱ्यांनी ईव्हीएमवर शंका घेतली. मात्र याबद्दल जोपर्यंत अधिकृत माहिती हाती येत नाही तोपर्यंत ईव्हीएम बद्दल काहीही भाष्य करणार नाही असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. राज्यामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं अभूतपूर्व यश मिळवलं. त्यामुळे महायुतीचं बहुमताचं सरकार स्थापन झालंय. अशात काही अपक्षांनी सुद्धा आता महायुतीला आपला पाठिंबा जाहीर केलाय. महायुतीकडे स्पष्ट बहुमत असतानाच आता अपक्षांनी सुद्धा सत्ताधाऱ्यांच्या बरोबर जाणं पसंत केलंय. महायुतीच्या या सुनामीत जुन्नरमधून अपक्ष म्हणून रिंगणात असलेल्या शरद सोनावणे यांनी विजयाचा झेंडा रोवला. जुन्नरमध्ये शरद सोनावणे यांनी अजित पवार यांच्या अतुल बेनके आणि शरद पवार यांच्या पक्षाचे सत्यशील शेरकर यांचा पराभव केला. हातकणंगलेचे अपक्ष आमदार अशोक माने, शिरोळचे आमदार राजेंद्र यड्रावकर आणि जुन्नरचे आमदार शरद सोनावणे यांनी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिलाय. सर्व मंडळी आमच्या सोबत आहेत. दोन अपक्ष आमदारांनी सुद्धा आम्हाला समर्थन दिलेलं आहे. दुसरीकडे गंगाखेड मतदारसंघातून विजयी झालेले राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केलाय. माझा पाठिंबा महायुतीलाच आहे आणि ती जागा भाजपची असल्यामुळे मी माझा भाजपला पाठिंबा आहे. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालंय. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या बरोबर राहण्याकडे अपक्ष आणि छोट्या पक्षांचा कल असणार एवढं मात्र नक्की. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी कणकवलीत दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर त्यांनी आज सागर निवासस्थानी जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीतल्या विजयानंतर नितेश राणे यांनी हिंदुत्वाबद्दल आपली आक्रमक भूमिका कायम ठेवल्याचं दिसतंय. कणकवली विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी नितेश राणे यांनी फडणवीसांना भगवी शाल भेट दिली. फडणवीसांनी हीच शाल नितेश राणे यांनाही घातली. मुल्ला मौलवीने जी काय नाटके हे जे काय फतव्यांची नाटकं करायला सुरू केलेली, आमच्या महाराष्ट्रात फतवा चालला नाही, भगवाच चालला. अनधिकृत भोंगे सहन करणार नाही असा इशारा नितेश राणे यांनी दिलाय. आता जेवढे मजिदीचे वर भोंगे आहेत त्यांनी आतापासूनच काढायला सुरुवात करावी. भोंग्यांचे आता 5-5 हे नखरे आम्ही सहन करणार नाही. गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे यांनी हिंदुत्वावरून आक्रमक भूमिका घेतली होती. महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा त्यांची ही आक्रमक भूमिका कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या वर्सोवा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे नवनिर्वाचित आमदार हारून खान राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेत. त्यांनी भाजपच्या भारती लव्हेकर यांचा पराभव केला. हारून खान आता ठाकरे गटाचा राज्यातला मुस्लिम चेहरा ठरले आहेत. हारून खान यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या 2 टर्मच्या आमदार असलेल्या भारती लव्हेकर यांचा 1600 मतांनी पराभव केला. राज्यभरात सर्वत्र पराभव होत असताना मुंबईत हारून खान यांच्या विजयामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला. 1999 नंतर पहिल्यांदाच मुंबईत शिवसेनेचा मुस्लिम उमेदवार निवडून आला. 1999 मध्ये अंबरनाथ मतदारसंघातून साबीर शेख निवडून आले होते. यानंतर 25 वर्षांनी मुंबईतून हारून खान यांच्या रूपानं मुस्लिम उमेदवार निवडून आणण्यात उद्धव ठाकरे यांना यश आलं. त्या लोकांना असं वाटलं की हारून खान ह्या नावाने मराठी मतं आहेत, हिंदू मतं आहेत, ते हारून खानला मिळणार नाही. पण शिवसेना ते विसरून गेले की शिवसेना ह्या नावाने जे मराठी मतं आहेत, हिंदू मतं आहेत, ते हारून खानला मिळणार आहे. ठाकरेंच्या पक्षाला समाजातील सर्वच स्तरात पक्षाचा विस्तार करण्यासाठी सोशल इंजिनिअरिंग करावं लागेल. या सोशल इंजिनिअरिंगमध्ये उद्धव ठाकरे यांच्याकरता हारून खान हे साबीर शेख होतील का हे लवकरच स्पष्ट होईल.